नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, तुम्हाला जर बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर जाळी कंपाऊंड मारून घ्यावं लागेल बघा। कारण तुम्हाला जर बंदिस्त करायचं असेल तर तुम्ही काय शेळ्या दोरीला बांधून ठेवू शकत नाही। त्याला असं बघा, या प्रकारे मधात फिरायला मोकळं तुम्हाला जाळी पूर्णपणे अशी मारावं लागणार आहे। तर आज त्याविषयीच आपण माहिती बघणार आहोत की जाळीला किती खर्च येतोय, जाळी करताना कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत। बघा, मी आज 3 वर्ष झालं शेळी पालन करतोय। जेव्हा मी स्टार्टिंगला मारली होती जाळी कंपाऊंड, तर मी भरपूर चुका केल्या होत्या बघा। त्यामुळे आपल्याला ते 2 वर्षात ती जाळी मोडून आता ही परत यावर्षी आपण नवीन मारलेली आहे बघा। तर त्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जाळी मारताना एक पॉईंट लक्षात घ्यायचा बघा। जाळी मारताना कधीच सिमेंटच्या पोलमध्ये मारायची नाही बघा। या प्रकारे इंगलमध्ये मारायची। थोडा खर्च झाला तर होऊ द्या, त्याच्यामध्ये तुम्ही कंजूसी करू नका। पण 100% बघा, तुम्ही जर इंगलमध्ये मारली तरच सक्सेस राहाल। नाहीतर काय होतं माहिती आहे का, 1-2 वर्षानं ती सिमेंटच्या पोलमध्ये जाळी मारलेली ती 100% वाकती, लूज होती किंवा सिमेंटचे पोल मोडतात। आता जर तुम्ही आपल्यासारखी इंगलमध्ये मारली तर 100% तुम्हाला लाईफ टाईम घोर नाही बघा। पण जर तुम्ही सिमेंटामध्ये मारली तर नक्कीच प्रॉब्लेम येतो बघा। आपण गेल्या वेळेस मारलेली आहे, अजून सिमेंटचे ते पोल तसेच उभी आहेत बघा। हे तुम्हाला पोल दिसत असतील तर ते आपण मोडून ही यावर्षी इंगलमध्ये मारलेली आहे बघा। तुम्हाला याचा पूर्ण खर्च सांगणार आहे, पण त्या अगोदर तुम्ही लक्षात घ्या कोणकोणत्या चुका करायच्या नाहीत। पहिली गोष्ट, तुम्हाला जाळी इंगलमध्ये मारायची, सिमेंटच्या पोलमध्ये जाळी मारायची नाही। आता बघा, जाळी मारताना दुसरी गोष्ट कोणती लक्षात घ्यायची माहिती आहे का, तुम्ही जाळी मारताना बघा जमिनीमध्ये काय करायचं मित्रांनो, कमीत कमी अर्धा फूट जाळी अशी जमिनीमध्ये पुरायची बघा। आता बरेच जण इथं काय म्हणतील की सर जाळी पुरल्यावर गंजन बघा। तर मित्रांनो, गंजली तर काय प्रॉब्लेम नाही, पण काय होते माहिती आहे का, जाळी तुम्ही जर आधार अशी ठेवली किंवा अशी जमिनीला खेटून जरी ठेवली तर काय होते, कुत्रे मांजर 100% त्याच्या आपल्या जाळीमध्ये घुसण्याचे चान्सेस असतात। किंवा मग लहान लहान पिले जर असले, जाळी अशी वाकली तर 100% आपले शेळ्याचे पिले त्याच्यातून बाहेर निघतात। त्यामुळे काय करायचं मित्रांनो, कमीत कमी अर्धा फूट जाळी जमिनीमध्ये पुरायची। आणि जमिनीमध्ये पुरताना काय करायचं माहिती आहे का, आता ही समजा तुमची जाळी आहे, तर हिला हे असं, हे बघा, हे लाकूड बांधून घ्यायचं आहे। हे असं लाकूड बांधायचं पूर्ण, याला ताराच्या पिळ्या द्यायच्या आणि याच्यावर मातुडी टाकायची, जेणेकरून तुमची जाळी जी पुरलेली आहे ती वर येणार नाही बघा। हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। मी मारलेली होती गेल्या वेळेस, तर आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर मला 2 वर्षात ती जाळी काढून टाकावं लागली आणि ही मारावं लागली। तर तुमचा डबल खर्च होऊ नये म्हणून मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे। जाळी मारताना तिसरी गोष्ट कोणती लक्षात घ्यायची, आता ही जी पट्टी आहे बघा, हे बघा आपण मारलेली पूर्ण राऊंडला मारलेली। आता ही पट्टी कशामुळे मारायची माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा आपण ही जाळी ताणतो, आता बघा इथं आपण किती ताणलेली आहे ही बघू शकता। तर ही जाळी ताणताना ही जर पट्टी नसली तर हे जे तुमचे इंगल आहेत, हे इंगल जसं जसं तुम्ही जाळी ओढताल तसं तसं ते इकडे वाकतात। त्यामुळे तुम्हाला ही अशी एक वरून पट्टी मारायची। थोडाफार खर्च होतोय पण लाईफ टाईम होतोय, तुम्हाला डबल खर्च करायची गरज नाही। ही झाली बघा तिसरी गोष्ट, तुम्हाला ही पट्टी नक्कीच मारायची मित्रांनो। कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही जाळी ताणायचा प्रयत्न करतात तेव्हा ते इंगल पलीकडून वाकतात, आणि जर ही पट्टी जर तुम्ही मारली तर 100% तुमची इंगल वाकणार नाहीत। त्यामुळे ही एक पट्टी मारायचीच आहे तुम्हाला। परत चौथी गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, हे जे इंगल आहेत तर हे इंगलचे मधली लांबी तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 फूट ठेवायची। याच्यावर तुम्हाला याची लांबी ठेवायची नाही। कारण काय होतं माहिती आहे का, शेळ्या काय गुणांना राहत नाही, तर याला काय करतात, अशा झटत येतात। मग जर याची लांबी जर जास्त असली तर 100% जाळी तुमची फाकल्या जाती किंवा मग ते पोल वाकल्या जातात। त्यामुळे याची जी लांबी आहे ती 8 ते 10 फुटाच्या मधात ठेवायची बघा। आता बघा, हिचा तुम्हाला खर्च सांगतो। आपली 50 बाय 20ची पूर्ण जाळी आहे बघा। हे बघा, बघू शकता तुम्ही, हे पूर्ण तुम्हाला गेट पण दाखवून देतो। गेट वगैरे सगळं त्याच्यामध्येच आलेलं आहे। आणि परत 2 गव्हाणी पण तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कशा केलेल्या आहेत, काय याला पूर्ण किती खर्च आला काय ते तुम्हाला सगळं सांगतो बघा। हे या प्रकारे आपण इथं गेट केलेलं आहे, गेट पण त्यामध्येच इन्क्लूड झालेलं आहे। म्हणजे गेटला काय आपण अलग पैसे दिलेले नाहीत, काय नाही, साधाच आहे। आता तुम्हाला गव्हाणी दाखवतो बघा। ही 50 बाय 20ची जाळी
आणि 2 गव्हाणी आपण इथे केलेल्या आहेत. त्या सगळं त्याचा किती खर्च आलेला आहे तुम्हाला सांगतो बघा. बघा या ज्या 2 गव्हाणी दिसायला ना, या पण आपण या जाळीमध्येच त्याच्याकडून करून घेतलेल्या आहेत, ज्याला आपण गुत्त दिलं तर करायला. हे बघू शकता, या प्रकारे आपण गव्हाणी केलेल्या आहेत. बघा गव्हाणी करताना काय करायचं माहिती आहे का, कधी पण ड्रमच्या करायच्या. आता ड्रमच्या जर केलं तर याचं काय गंजण्याचा प्रॉब्लेम येत नाही. हे जे लोखंडाचं जर केलं तर काय होतं, गव्हाणी गंजतात बघा. तर गव्हाणी ड्रमच्या करायच्या, त्याला गंजण्याचा प्रॉब्लेम येत नाही, उन्हानं पण काय होत नाही बघा. हे बघू शकता, या प्रकारे आपण केलेलं आहे. आपल्याकडे लोखंडी पण आहे, पण लोखंडी गंजून त्याचा पत्रा सडून जाते बघा, त्यामुळे कधी पण ड्रमच्या केलेल्या चांगले आहे. आता बघा ही 50 बाय 20ची जाळी आणि ह्या 2 गव्हाणीला पूर्ण खर्च आलेला आहे बघा मित्रांनो. मला एक 27,000 रुपयामध्ये पूर्ण झालेलं आहे. जास्त काय खर्च येत नाही, एक 27,000मध्ये तुमचं पूर्ण आटपून जाते. पण मित्रांनो ह्या चुका तुम्ही करू नका. सुरुवातीला माणूस काय म्हणते थोडा खर्च कमी लागतंय, काय होतंय, त्यामुळे बरेच जण सिमिटामध्ये मारतात. तर सिमिटामध्ये 100% तुम्हाला मारायची नाही, एंगलमध्येच मारा. बघा जाळी मारताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.